तर तुम्ही सगळेजण हे विचार करत असाल की एवढ्या पहाटेही कुठे निघाले. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी चालले आहे गावाकडे रक्षाबंधनची सुट्टी घेऊन. घरी आले आणि कोणाला माहीत नव्हतं, अचानक येऊन सरप्राईज दिलं. माझी वहिनी उठली होती, तिला सरप्राईज भेटला सकाळ सकाळी खूप. आत्या आली होती, सगळेजण येऊन झोपले होते. बहीण होती, भाऊ होते, आत्याची मुलं होती, मम्मी पप्पा. मम्मी उठून आली मी आले म्हणून, खूप खुश झाली मला बघून. मम्मी आले म्हणून पटापट जेवणाची तयारी करायला लागली. मग जेवणाची तयारी, मला पुरणपोळी खूप आवडते, मम्मीला माहीत आहे. मग मम्मी माझ्यासाठी पुरणपोळी वगैरे बनवायला लागली. सगळ्यांनी साड्या घातल्या, बहिणींनी, आत्यांनी, वहिनींनी, मम्मींनी, आत्याच्या मुलींनी, सगळ्यांनी साड्या घातल्या. पप्पा, भाऊ वगैरे, आत्याचा मुलगा, सगळेजण तयार झाले नवीन कपडे घालून. आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट करायला घेतला. राखी वगैरे बांधली, सगळेजण हसी मजाक करत. खूप दिवसांनी आम्ही एकत्र आलो होतो, असा वेळ कधीच आम्हाला भेटत नाही. तर रक्षाबंधन आम्ही असा काही सेलिब्रेट केला. तुम्हा सगळ्यांना पण माझा ब्लॉग कोण कोण बघताय, सगळ्या भावांना माझ्याकडून हॅपी रक्षाबंधन. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. काही असा सेलिब्रेट केला आम्ही रक्षाबंधन. थँक्यू गाईज, बाय.